मी खरे आयुष्यात फिल्टरलेस. त्याच्यामुळे मी खूप वेळा ट्रबलमध्ये पण येते, पण मला आवडतं फिल्टरलेस राहायला. आणि टप्प्याटप्प्यावर बदल एवढेच घडलेत की थोडी पेशंट झाली आहे, थोडे पेशन्स वाढलेले आहेत. रिॲक्ट करण्याची पद्धत किंवा ह्याच्यात बदल झालेला आहे. म्हणजे आपल्याला रिॲक्ट करायची खूप घाई असते, ते थोडंसं कमी झालेलं आहे. आणि काय म्हणूया, मॅच्युरिटी ऑफकोर्स वयाबरोबर सगळ्यांचीच वाढते, मीही त्याला अपवाद नाही. आणि माझ्या प्रोफेशन्सचे जे लेयर्स आहेत ते मला खूप सुंदर प्रकारे कळू लागले आहेत, असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे मी असं म्हणेन की जी मुलगी 17 वर्षापूर्वी मुंबईत आली होती त्याच्यामध्ये फार बदल नाही आहेत. आय स्टील स्पेंड मनी इम्पल्सिव्हली. अजूनही मी खूप मोठे मोठे डिसिजन्स इम्पल्सिव्हली घेते, त्यामुळे फार बदल नाही झालेला आहे. आपण छोट्या शहरातनं आलो की मोठ्या शहरात थोडा रुळायला वेळ लागतो आणि इंडस्ट्रीमध्ये आपल्याला एम माहिती आहे, आपल्याला काय करायचं आहे. मग अशा वेळेला मुंबईत पहिल्यांदा आल्यावर सईला कोणाकोणाची मदत इथे झाली किंवा आपण म्हणतो ना साथ लाभली आणि कोणी कोणी तुला चांगल्या दृष्टीनं सल्ले दिले? मला असं वाटतं की मी मोठं शहर छोटं शहर असा विचारच केला नाही, कारण माझे मावशी आणि मामा, सख्खी मावशी आणि मामा मुंबईचे आहेत. म्हणजे ते मुंबईत येऊन स्थायिक झाले अनेक वर्षांपूर्वी. तो मी सुरुवातीला माझ्या मावशी बरोबर राहायचे. आणि मावशी आणि मामाला मी खूप जास्त क्रेडिट देईन, कारण एकतर म्हणजे आपण म्हणतो की नातेवाईक सुद्धा म्हणतात की हां तुम्ही पाठवू शकता आमच्याकडे, राहिली तर चालेल, पण खरंच तसं करणं इट टेक्स समथिंग. कारण माझ्या मावशीलाही लहान मुलगी आहे, म्हणजे माझी बहीण माझ्यापेक्षा 6-7 वर्षांनी लहान आहे. सो इंडस्ट्रीचं वातावरण तिच्यावर त्याचा कसा परिणाम होईल याची फिकीर न करता तिने मला तिच्या घरी राहू दिलं. माझ्या मामाने मला सांगितलं होतं की मी तुला सगळं रस्ते, रूट्स, ट्रेन, बस हे सगळं मी तुला ऑन पेपर सांगेन, बट तुला ते करायला लागेल स्वतःहून, तुला ते शोधायला लागेल स्वतःहून. तर मी माझ्या खूपशा स्वावलंबनाचं क्रेडिट माझ्या मावशी आणि मामाला देते. मावशी इज माय बिगेस्ट इन्स्पिरेशन, कारण ती 8व्या महिन्यात एवढं मोठं पोट घेऊन डोंबिवली ते कुठेतरी दुसऱ्या टोकाला प्रवास करायची. तीही माझ्यासारखीच वर्कहॉलिक आहे. तिचंही तिच्या कामावर प्रचंड प्रेम आहे. ती डबल PhD आहे, खूप शिकलेली स्त्री आहे. आणि मी माझ्या डोळ्यासमोर अशा स्त्रिया पाहिल्या, याचा मला खूप आनंद आहे. नकळत माझ्यावर ते संस्कार झाले, त्यामुळे या दोघांना मी खूप जास्त क्रेडिट देईन. या दोघांना मी जास्त क्रेडिट देईन. आणि इंडस्ट्रीमधले काही लोक आहेत जी खूप पूर्वीपासून माझ्या बरोबर आहे. त्याच्यामध्ये राजीव देशपांडे हे एक नाव आवर्जून घ्यायला मला आवडेल. मकरंद देशपांडेंचा भाचा आहे हा. आम्ही त्याला प्रेमाने चिन्या म्हणतो. चिन्याचा खूप सपोर्ट मला लाभलेला आहे राईट फ्रॉम द बिगिनिंग. त्याच्यानंतर आस्ताद काळे, नेहा जोशी यांची नावं मी आवर्जून इथे घेईन, कारण इनिशियल स्टेजमध्ये ते माझ्या प्रवासात माझ्या बरोबर होते. आणि अशी खूप मंडळी आहेत. आनंद अभ्यंकरांची फॅमिली, त्याच्यानंतर ऋता दुर्गुळीची सासू, शी प्लेड माय मदर इन या गोजीरवाड्या घरात. सो तिचाही खूप सपोर्ट मला होता. सुबोध भावे. सो देर आर लॉट ऑफ पीपल ज्यांनी मला इनिशियली खूप सांभाळलं किंवा माझी काळजी घेतली. सुशांत शेलार फॉर दॅट मॅटर. हे माझे सगळे इंडस्ट्रीतले पहिले मित्र आहेत. सो आय थिंक योग्य वेळेला योग्य लोक भेटणं ह्याला ही सुद्धा नशीब लागतं, आणि ते थँकफुली मला चांगली लोक भेटली.